असा एकटाच बाहेर जाऊन बसतो, असंच बसलेला असतो बराच वेळ दुपारपर्यंत. हसतोय आता बोलते तर मी. चले घरामध्ये. आता खाली कोणी खेळत नाही, सकाळी कोणी खेळत नसतं बाळ. तर सुट्ट्या लागल्या मुलांना. कुणी गावाला गेलंय. हो, गावाला गेले. उभं राहून चाल, उभं राहून उभं राहून उभं राहून कसं रांगतोय लहान बाळासारखं. कसं रांगतोय लहान बाळासारखं. हां, जेवायचं आहे हां स्मितला. तर असं करतो स्मित. देते हां, तुम्हाला दाखवते. पडदा आणलेला आहे इथे, मी बोलले होते इथे लावण्यासाठी. आता हे एकदा सगळं आवरते आणि मग इथे पडदा लावून देते. असं ओपन ओपन चांगलं नाही वाटत. आता जेव्हा ट्रॉली होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत पडदा लावून देते. म्हणजे कसं आहे ना की इकडनं भरपूर धूळ येते. हे जे आहे ह्या बाजूला, आणि दरवाजा उघडा ठेवला म्हणजे कसं वाटतं की फ्रेश हवा येते, छान वाटतं. म्हणून मी इकडचा दरवाजा बऱ्याचदा म्हणजे दुपारपर्यंत उघडाच ठेवते. मोकळा आहे, छान हवा येते. आणि मग त्या बाजूचं बंद करावं लागतं. इकडे कमी ऊन येतं कारण की इकडे स्पेस मोठी आहे आणि हा भाग थोडासा आतमध्ये येतो, बाकी बिल्डिंग पुढे जाते, तर त्याच्यामुळे इथे कमी ऊन येतं आणि हवा येत असते, म्हणून ते उघडं ठेवते मी जास्त वेळ. आणि काय होतं मग, रस्त्यावरच असल्यामुळे फर्स्ट फ्लोअरलाच आहे सगळी धूळ. पडदा लावल्यामुळे धूळ बसणं पण कमी होईल. तर आहे असं खूप दिवसापासून चालू होतं माझं. तर खिळे पण असं थोडेसे लावून घेतले. बघते मी बसते की नाही बसते. बसतं. आमच्या इथं प्रत्येक पिशव्यांचा उपयोग होतो. स्मिथचे बनियान आणले, त्याची ही प्लास्टिकची पिशवी, तर ती ओल्या कचऱ्यासाठी कामं येते. अशीच फेकून न देता अशाच प्लास्टिकच्या पिशव्यांचा जे म्हणजे डबल उपयोग होतो फेकून देण्यापेक्षा. चला तर मी भांडे घासून स्वयंपाक करून झालेला आहे. स्मितचे पप्पा ऑफिसला गेले आणि इकडे मी दाखवते. आज फ्लावरची भाजी केलेली आहे, एवढी उरली. आणि इकडे स्मितला जेवायचं आहे. गरमच आहे अजून, चटका बसतोय. हे गरम आहे. आता झाली स्मितची भाजी. मी स्मितला भाजी केलेली आहे आज दोडक्याची. दोडके गिलके सगळंच खातो स्मित. हो हो भेटू देते हां. स्मितची डिश आहे का इथे? आहे का बघ बरं, डिश आहे का? कुठे? मम कंटिन्यू मम. आता काय शिकलाय काय नाही, सारखं मम करतो मम करतो. आणि त्याच्याने झोपेत सुद्धा तू असं करायला लागला भेटू. हो, आणि झोपेत सुद्धा अचानक मम करतो. हे आहे डिश. तर माझा प्लॅन काय चाललाय की ही रॅक काढून टाकावी आणि भांडे थोडे कमी करून टाकावे, असं मला तर वाटायला लागलं की शक्यच नाही होतं. हे सारखं सारखं आवरणं मला नाही होते. इकडे जी एक आहे ना, इथे फक्त डब्यांची स्पेशल डबे, तर मला असं वाटतं सगळं काही इथेच ॲडजस्ट करून टाकावं. आणि इथे फक्त जी ताट डिश आणि याच्यासाठी तर एक पट्टी घेऊन येते मी लावायला, म्हणजे हे सगळं तिकडे राहून जाईल. हो देते. आणि हे काढून टाकावे म्हणजे हे सारखं धूळ बसणं, हे सारखे हे डबे सगळे रिकामे आतमध्ये, हे जे प्लास्टिकचे डबे. आणि हे एवढंच पातेले वगैरे आहे, हे भाज्या काढण्यासाठी काही करण्यासाठी हे एवढे आहे, कमी आहे. हे इथं उलट कमी पडतं म्हणजे रोजच्या याच्यासाठी तर बस एवढंच. बाकी वरती पण त्या ज्या बरण्या आहे प्लास्टिकच्या त्या पण काही रिकाम्या आहे, मग ते उगाच ठेवल्या असं वाटतंय. त्यापेक्षा हे काढून टाकलेलं बरं. फक्त हे जे रेग्युलर भांडे लागतात तेच आणि हे ठेवावे, रॅक काढून टाकावे असं वाटायला लागलं. कारण की ते अगो बाई बोलू सुद्धा दे ना मला. आधी जेवायला हे स्मिथची डिश आहे हां, स्पेशल स्मिथची डिश आहे. आणि तीच डिश पाहिजे असते त्याला, कारण की मोठी मी त्याला पोळी चुरून देत असते त्याच्यामध्ये. आणि गरम गरम असतं, लवकर थंडच होत नाही, म्हणून थोडीशी मोठ्या आकाराची डिश घेतलेली. ओ बेटू, हो बघ ना देते ना, हे बघ.
नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. तर स्मितला जेवायला देते आहे. आणि प्लीज सुरुवातीलाच सांगते आहे की चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा. रोज किंवा दिवसाआड मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते. आणि इथे मी साफसफाई करते आहे. तर म्हणजे खूप दिवस झाले साफसफाई झालेली नाही, तर ती करते. बापरे, जड लोटलं फ्रीज उगाच. असं कधी कधी काही गोष्टी विसरून जाते मी की मला जड उचलायचं नाही आहे आणि मी उगाचच ताकद लावायला लागते जिथे नाही तिथे. आता 1.5 महिना मी नव्हते आणि याच्यामध्ये बटाटे अजून तसेच आहेत. थोडेसे बटाटे शिल्लक, इतके खराब झाले ना, एकदम फुले आणि विचित्रच झाले ते. 5-6 बटाटे सडल्यासारखे झाले आणि ते उगाच ठेवले. पाणी सुटतंय ते बटाट्याचं. आणि कांदे सुद्धा काय करू, पेपरवर काढते आधी म्हणजे निवडता येईल मला. निवडून टाकते. बोलताना माझा आवाज तुम्हाला कमी जाणवेल किंवा बसलेला असं जाणवेल, कारण की मी बेल्ट लावलेला असतो, त्याच्यामुळे मला थोडंसं बोलायला त्रास होतो आणि म्हणून मग तशा प्रकारे मी तुमच्याशी आता सध्या बोलते आहे. तर तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ बघायला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुमच्या कॉमेंट वाचायला मला नक्कीच आवडेल. आणि छान छान कॉमेंट करा, लाईक करा आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. नवीन जे व्हिडिओ बघत असतील माझे, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून, त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल त्यांना खूप 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 धन्यवाद. तर चला, पटापट मी ज्या गोष्टी आवरायच्या आहे, खूप जास्त धूळ साचलेली आहे आणि आता मला पडदा तिथे लावायचा आहे, तर त्या निमित्ताने मी ह्या सगळ्या गोष्टी साफसफाई करून घेते. तसं पेस्ट कंट्रोल झालेलं आहे आणि थोडी साफसफाई झालेलीच होती. मी येण्याच्या अगोदर स्मितच्या पप्पांनी थोडं आवरलेलं होतं, पण त्यांना इतकं आपलं जे किचनचे कामं असतात असल्या गोष्टी त्यांना नसतात माहीत, जेंट्सला की काय आवरायचं असतं काही नाही. तर असं आता मला आवरणं अशक्य आहे, तरी पण मी आता थोडंसं हलक्या हाताने वरवर ह्या गोष्टी आवरते आणि मग पडदा लावते. म्हणजे कसं की आवरलेलं असलं म्हणजे छान वाटतं ना, सगळी धूळ वगैरे जाळं काय असेल किंवा जे खराब झालेल्या गोष्टी असेल त्या काढून टाकणे आणि व्यवस्थित आवरून ठेवून आणि मग मी पडदा लावते. म्हणजे मग टेन्शन राहणार नाही आणि धूळ पण कमी जाईल. आता इथे खूप जास्त धूळ साचते, तर पडदा लावल्यामुळे ती धूळ पण कमी येईल. तर असा हा पडदा माझ्या आईनेच बनवून दिलेला आहे. तर तो पडदा त्याची जी नाडी आहे आतली निघून गेलेली आहे. तिचं आता तिथे जे स्टिकची हुक असतात सेंटरला 2 ठिकाणी, मला ते पण लावावे लागतील, कारण की त्याच्यामध्ये झोळ पडेल म्हणून. कमी करते घरातला, भांडे कमी करते. मला असं वाटतं भांडे कमी करावे, गरजेचीच भांडीवरती ठेवा, कारण की एवढे घासलेच जात नाही. प्लास्टिक तर खूप साचलंय. बऱ्याच मधून काढते, पण मग हे जे काही डब्यांमध्ये आणलेलं असतं ना, काही गोष्टी पॅकिंगच्याच येतात हल्ली, प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ते तसेच ठेवले जातात, मग ते साचतात. प्रत्येक दिवाळीला मी भरपूर असं प्लास्टिक फेकते, पण तरी साचतं ते. बघते, मला जेव्हा मी आता हे रॅकचं सगळं आवरेल तेव्हा ते काढतेच आणि काही उपयोग नाही सांभाळून ठेवण्याचं. एवढं उपयोगात तर काहीच येत नाही. उलट ते ज्या डबे जे असतात ना, आपण म्हणतो उपयोगात येतील प्लास्टिकचे डबे, छोटे मोठे असंच वरवरचं काहीतरी भरता येईल तात्पुरतं, अशा गोष्टींसाठी ते डबे आपण पुन्हा वापरण्यासाठी ठेवतो. पण काय होतं, त्याच्यामुळेच खूप जास्त गर्दी वाढते आणि हे होतं, कारण की मग ते असले मग भरा काही पण आहे, मग ठेवा काहीतरी.
असंच होतं प्रत्येक वेळेला. असलं म्हणजे ठेवलं जातं आणि पसारा वाढतो. ते नसलं म्हणजे आपण अशा गोष्टी ठेवत पण नाही बरोबर, छोट्या छोट्या छोट्या, आणि वाढत पण नाही. एखादा दोन ठीक आहे काहीतरी आडीनाडीला, पण आता हे काढलेलंच बरं, जास्त ठेवून काहीच फायदा नाही. तर मी बांधते या कोपऱ्याला. पिन काढून टाकते. मध्ये चिकटावं लागेल कारण की पुन्हा झोळ पडेल. एकदा लावलं होतं पूर्वी कसं. हे 2 डबे हलक्या हाताने घासून टाकते कारण की खूप खराब झालेले ते. असं इथे हे काही झोळ पडतोच आहे, तर काहीतरी लावावं लागेल. अरे बापरे, हे दोरी कमी पडली. तिकडनं काढा. आता जवळजवळ सगळी कामं मी उभं राहून किंवा जे कामं वाकून करायचे ते पूर्णपणे बंद. घर झाडणं वगैरे ते बसूनच करायचं आहे, कारण की वाकायचं अजिबात नाही आहे. मला वाकले की पुन्हा मणक्याला ताण पडतो. जी दबलेली नस आहे पुन्हा खूप जास्त त्रास, हातामध्ये पूर्ण कळ सुरू होते, दुखायला सुरू होतं. कारण की त्या नस ज्या वेदना आहेत त्या मानेपर्यंत, अर्ध्या डोक्यापर्यंत आणि पूर्ण उजवा हातपर्यंत जाणवतात. पूर्ण खूप जास्त ठणकते, कळ लागलेले असते ते वाढतं पुन्हा, कारण की वाकलं की ताण पडतो मणक्याला. म्हणून वाकायचं अजिबात नाही आहे. ज्या काही गोष्टी करायच्या त्या सरळ खाली बसून किंवा मग उभ्याने उभं राहिलं तरी पण मग मान जी आहे खाली वाकली जाते. मग त्याच्यासाठी बेल्ट दिलेला आहे. तर मी कामं करताना बेल्ट लावते, पण आता उन्हाळ्याचं खूप जास्त गरम होतं आहे आणि खूप जास्त घामाच्या धारा आणि घामोळं झालं खूप जास्त. मला आत्ता सध्या खूप जास्त त्रास होतो आहे बेल्टने. तर थोडं थोडं मध्ये लावते आणि पुन्हा काढून टाकते. तर एवढा सगळा कचरा निघालेला आहे, तुम्हाला दाखवत होते मी आता. आणि बसल्या बसल्या घर पण झाडून घेते. स्मित बाजूला बसलेला आहेच, त्याच्या खोड्या चालू आहे, पाय दिसला असेल त्याचा तुम्हाला. आता एवढं तात्पुरतं आवरलं आहे, पण बरं वाटतं ना थोडंसं. इथे जे झोळ पडलेलं आहे, आता इथे स्टिकवालं हे आहे, हे इथे ते चिकटवायचं हुक असतं ते आणून लावते. म्हणजे 2 डबे जे प्लास्टिकचे होते ते घासले मी, असं इथं ठेवते. स्मितला वरती झोप म्हटले तर वरती झोपला नाही, आणि मी तुम्हाला दाखवते कुठे झोपलाय दुपारी. कसा झोपलाय. मला एकतर त्याला उचलता येत नाही आहे, आणि वरती चढ म्हटलं, मी खूप प्रयत्न केला वरती त्याला चढवण्यासाठी. तो स्वतःहून अजिबात चढला नाही, तो खालीच बसलेला होता आणि बसल्या बसल्या तिथं खेळत होता. नंतर तिथंच लोळायला लागला आणि तसंच झोपी गेला. नाही वरती झोपला तर नाही झोपला, मग काय करणार आहे. मग मी झोपू दिलं तसंच. थोडंसं एका साईडला शॉल टाकली आणि त्याला हळू इकडे फक्त त्याची कुशी बदलवली, तरी तो अर्धा खाली फरशीवर झोपला आहे थोड्या वेळामध्ये. आणि मी इकडे चहा केला आहे बघा, कोरा चहा. कारण की दुधाचा आता मी नाहीच पिते, शक्यतो खूप कमी पिते. मी पप्पांना केला आणि त्यातला उरलेला असला तरच मी दुधाचा चहा घेते. सकाळी दूध घेतलं आणि आता हा चहा घेते, कारण की दुधाच्या चहाने ॲसिडिटी वाढते. ॲसिडिटी वाढली म्हणजे वात वाढतो आणि माझं पुन्हा ते दुखायला लागतं जास्त प्रमाणामध्ये. म्हणून मग मी सध्या असाच चहा घेते कोरा, आणि खूप छान लागतो आता मला. असा चहा आवडायला लागला उलट. फक्त एवढंच की चहापत्ती थोडी जास्त झाली, कारण की मी जास्त चहा थोडा अजून 1 कप ठेवलेला स्मितच्या पप्पांनाही, म्हणजे त्यात दूध टाकून ते पितील. माझ्या लक्षात नाही आलं, मी एकदा चहापत्ती
जेव्हा कोरा चहा प्यायचा असतो तेव्हा चहापत्ती खूप कमी टाकायची, म्हणजे तो बरोबर होता. आता थोडा जास्त काळा झाला आहे तो, काय हरकत नाही, पिऊन बघ.